राम राम मंडळी. कलम 302 ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अहो मामान मामीला प्रेमान निरोप धाडीला, लाडाचा जावई गेलाय सासरवाडीला. आपण असं बऱ्याच वेळा जगलोय. जावायची जात आणि हुलग्याचं शेत असं जुनी माणसं म्हणतात की त्याला किती चारा, कोंबड्या चारा, गावर. आता तर चिकन खातच नाहीत बरेचसे, काही करा पण जावाई टायमाला ठिस केल्याशिवाय राहणार नाही असं एक. आणि सासू सासरा बायको समोर नवरा किती मारला, हा मामी लय चांगली, मामा लय चांगला, पण आतून लय छत्तीस चाकडा असतो. हा मला हे दिलं नाही, ते दिलं नाही, माझा मानपानच नाही, दुनिया नाही, दारी नाही, बेकार कामी. हा आता विषय गंभीर आहे, आपण खंबीर आहे. नेमका काय आहे तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी ज्याला बागला मुख्यालय यायचे येत्या मंगळवारी, त्यांनी नावनोंदणी करायला काहीच हरकत नाही. कुठली समस्या असू द्या, मी तुमच्याबरोबर आहे. घटना झारखंडमधील जरी असली तरी आत्ता जो पॅटर्न चालू आहे, नवरा मार स्पर्धा चालू आहे, हत्येपेक्षा वेगळा विषय आहे. आणि विषय असा आहे की फक्त जावाई समजून घेतला की सगळं कळलं भाऊ तुम्हाला. आता ह्या जावायचं जे नाव आहे हे सुभाष हाजरा, ओरिजिनल नाव सुभाष हाजरा. हा पोल्ट्री शेड आहे त्याचं, म्हणजे पोल्ट्रीचा व्यवसाय, त्याच्यावर काम करणे. आणि तो भाग असा आहे की तिथे एखाद्याला मोटरसायकल असली तरी त्याला श्रीमंत समजतात. हा मी आता गेलतो ना कामाख्याला, आई कामाख्याला, तर तुम्हाला खरं सांगतो महाराष्ट्रासारखं कुठं नाही. आपलं काहीतरी पहिल्या जन्माचं पाव पुण्य असेल म्हणून आपल्याला महाराष्ट्रात जन्म मिळाला. अक्षरशः 2 वेळेच्या अन्नाला लोक मागेत. तुम्हाला खरं सांगतो अन्नसुद्धा नाही. हा मी सरकारी दिलेलं खातं असतात पण खाताला काम नाही, कुठं कंपन्या नाही, काय नाही काय नाही. आणि मग 400-500 रुपये कमावण्यासाठी ते लोंडाचे लोंड आपल्याकडे येतात. सगळीकडे ती परिस्थिती आहे. आम्ही महाराष्ट्र ओलांडल्यानंतर तुमचं झारखंड पाहिलं, पश्चिम बंगाल पाहिलं, त्याच्यानंतर आसाम, मिझोराम, नागालँड, केंद्रशासित प्रदेश, इकडं बिहार, वाईट परिस्थिती. सरपंचाला सुद्धा स्लॅबचं घर नाही, लक्षात घ्या गावच्या, असा विषय. हा जो सुभाष हाजरा आहे जावाई, ह्याचा पारंदा विषय आपण हँडल करू. सुभाष कळला की सगळं कळलं. सुभाषचं लग्न झालं 2 वर्षापूर्वी. बायको चांगली होती बिचारी, तिचं काय नसतं. त्या तिथं ते तसलं वेगळ्याच कलरचं कुंकू पार वरपर्यंत बरी, त्यात मेहंदी पायाला लावी. त्यात आपल्याकडे बिहारी कामगारच्या महिला बघा तशा प्रकारचं राहणीमान, पण तिकडं लाली कंपल्सरी. म्हणजे पोटाचा एक वेळ बात नसू द्या पण लाली तू हॉटेल लावायला पाहिजे, म्हणजे त्याचा भाग असतो समजा राहणीमानाचा. सोनं बिनं फक्त त्याला मोबाईलमध्ये 1 ग्रॅम सुद्धा सोनं नाही कोणाकडं. आता लग्न झाल्यानंतर लग्नातच याला एक गोष्ट कळली की 18 वर्षाच्या आपल्या बायकोशी आपण लग्न करतोय, चांगलं पोल्ट्री सांभाळतोय, कंपनी जर कमी चेक काढला तर त्यांचं खाद्य इकितोय, चोरून कोंबड्या इकितोय, चाललंय बऱ्यापैकी चाललंय जरा. पण ह्या आपल्या बायकोपेक्षा दिसायला सुंदर ही आपली मिळणी बारकी, वय कमी असतं 2 वर्षांनी, 16 वर्षाची ती. तिचं वय 16, याच्या पोटात आला गोळा. असा गोळा आला की मला 100 ग्रॅम तर आपल्याला कायदेशीररित्या मिळालंच आहे, पण त्याच्याबरोबर जर 50 ग्रॅम मिळालं तर किती भारी होईल. अपनी तो जिंदगी झिंगलाला हो जाएंगी. होऊ द्या होऊ द्या. मग त्यांनी डोकं काय लावलं, बायकोशी व्यवस्थित राहायचा, सगळं संसार व्यवस्थित करायचा, पण लक्ष मिळून ठेवलं. फोनवर बोलणं, ती बी आपले जिजू जिजू जिजू. अरे जिजू कापडे उतरून कायचा जिजू, जिजूचा तर नाद करू नको. आणि वय असं असतं की 16, एवढं जास्त कळत नाही. आजकाल सगळ्यांना सगळं कळतं म्हणा. 7वी 8वीच्या पोरींची लपडी व्हायला, 7वी 8वीच्या असं जग चाललंय सध्या. इथं 16ची आहे. मग गेली बहिणीकडं. तर हा पोल्ट्रीचं काम उरकून मिळून घरी आले की सारखा तिच्या भोवती असं पिंगा घालायचा, पिंगा काय पाहिजे काय नको. मग एखाद्याकडून
उसनं 10,000 घ्यायचं का व्हायना, पण तिला कपडे, हॉटेलमध्ये नेऊन जेवण, बायकोला बी न्यायचा, लक्ष यायचं. तिला वाटलं जेजुलही चांगला, ती पोरगी त्याच्याकडे आकर्षित झाली आणि हे तो तयारच होता आपल्या हातारासकट. याला काय ही आहे का दावा? अशी लोक आहे बरं का मार्केटमध्ये, ध्यानात ठेवा, आज काय समजू नका. पण पुढं जाऊन इतकं भयंकर कांड होईल आणि इतकी दोघांचा बी लाईफ पूर्ण संपव जाईल असं कोणाला वाटलं होतं का? नाही, तुम्हाला सुद्धा वाटत नाही. आता सुद्धा बरेच लफड्यावाली आहेत, स्टाईलमध्ये बघत यात. आज काय आहे का नवीन एखादी कला? बायको सोडून लफड्यावाली संघ करतो, बाहेरची संघ करतो, अशा सुद्धा आवडती आहेत, तुम्हाला सांगतो. आणि किती हुसकल्या तरी ती येतात त्या चॅनलवर, काय करू त्यांना आता, असा विषय. लाईक करा म्हणला तर 1000 लाईक होत्यात ना, सांगितलंच नाही 500-600, अशी दुनिया आहे. हां, म्हणजे बाळाला सुद्धा दूध प्यायचं असेल तर त्याला रडावं लागतं, तेव्हा आई त्याला पोटाशी धरती, अशी दुनिया आहे महाराज. असू द्या. आता ह्या घटनेमध्ये ती मिवनी आणि तिचं नाव आहे उर्मिला कुमारी, आणि चपकास दिसायला, टकटकीत एकदम, डोळे बिळे सगळं. आणि कसं आहे, डाळिंबी कलरची लिपस्टिक लावली की काही चांगलं दिसतंय, असा विषय बी असतो काही. ह्यानी घेतली बा जवळ एक दिवस, घेतली तर घेतली, शेडवरच घेतली, तिकडं मदत करू लागायला, भांडी पोसायच्या नावाने नेली आणि तिकडं रांगारंग चालू केला. खुश झाला गडी, एवढी हॉट पोरगी भेटली त्याला. हां, मग हे संबंध चालू झाले ना, हे यांना त्यांचं जीवन संपवण्याकडे कसं घेऊन चालले आपण बघू. 2 वर्ष कार्यक्रम रांगारंग चालला, थोडा थिडका नाही. हां, तब्बल 22-23 महिने. ह्या कालावधीमध्ये एकमेकांच्या शरीराची सवय झाली. बायकोला याच्यातलं काही तपास लागून दिला, काही लय शापरात तुम्हाला सांगतो. आणि त्याला वाटायचं की बाबा मी आले 8-8 दिवस राहावा, 8-2 16 तरी शॉट होत्या ना आपलं. बायकोला मुद्दाम म्हणणार, कवर तुझी बहीण राहायची, देना काढून आता. मग तिने म्हणायचं, अरे अभी तो आई है, बहन के पास आई है, रहने दो ना. म्हणजे हां, बरेचसे लोक असे आहेत. आमच्या पंचकृषीमध्ये ते कशाला, आमच्या गावातच विषयी सांगतो मला. एका बाईचं एका गावासंग लपड आहे बरं का, शेजाऱ्या संग. जवळजवळ 20-25 वर्ष झाले ते, अजून तर काय घटना घडलेली नाही, पण आम्ही बरोबर परिस्थिती नजर ठेवणे काय घडतंय का. तर ते माणूस येऊन घरात बसला, हे कसा आहे करत असले, नवरा शेजारी असतो की नवऱ्याने म्हणायचं, चहा ठेवा ना आता, मामा किती दिवस बसल्यात, असं तसं. ते बायकोनी काय म्हणायचं, सारखं येत आहे, साखर झाली 50 रुपये, असं झालं तसं झालं. म्हणजे 25 ज्याच्या संगलं पडे नवऱ्याच्या तोंडावर त्याला वाईट म्हणायचं, ही एक टेंडन्सी लक्षात घ्या. तसाच प्रकार ह्या जावानी सुद्धा मी त्याला वाटत जाऊच नाही बा, दोघी सांभाळायची ताकद आहे. पण बायको देखत म्हणायचा की बा खावा जायची, असं तसं, आपल्याला एकांत मिळत नाही, दुनियादारी. अशी लोक आहेत, ही एक मानसिकता आहे, लक्षात घ्या. 2 वर्षाचा कालावधी उलाटला, पोरगी झाली 18ची, तर आपल्या आईबापाची तर होती ही उर्मिला कुमारी. आणि हा सुभाष हाजरा जो आहे तो, त्याला असं वाटायचं की बाबा हे असं निरंतर चालू राहावं. मग तशा प्रकारच्या कमिटमेंट, आश्वासनं तिला दिलेली. ती बावळ वाटत त्याला काय, खायला प्यायला मिळालं की कुठेही कापडं काढणार. ती म्हणली, हा मै तुम्हारी मै तू मेरा. म्हणलं आपण एक प्लॅन करू, असं काहीतरी करू, कमीत कमी 5-7 वर्ष काय लग्न करू नको. हा म्हणजे नंतर मग बघू लग्न का करतो, पण मग तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, होऊन दे रंगारंग. अशा प्रकारची माणसं. आता परिस्थिती एकसारखी राहत नाही, दिवस बदलला, विचार बदलतात, काळ बदलतो, उगावलेला मावळतो. 18ची जशी झाली, आईबापाला काळजी तिच्या की बाबा 2चं 4 केलं पाहिजे. त्यांनी तर सुंदर नवरदेव बघितला बघा. नवरदेव सुंदर का म्हणायचं, चांगला का म्हणायचं. ह्या जगामध्ये गरीब म्हणून जर जन्माला आला, फक्त गरीब बनून मरू नका. नाही शिक्षण झालं, नाही नोकरी लागली, नोकऱ्या काय तुम्हाला गव्हर्नमेंटने ठेवल्या नाहीत आता. पण जर व्यवसाय योग्य पद्धतीने डोकं लावून केला, नुसत्या कष्टाला किंमत नाही बरं का आजकाल. कष्ट जर केलं ना 500 मिळणार, काय उपयोग नाही त्या 500चा. त्याच्याबरोबर बुद्धिमत्ता पाहिजे,
हा, आणि मिळलेल्या 500 समजा 100-150 खर्च झाले तर 350 कुठं इन्व्हेस्ट करायचे आणि ते कसे कामाला लावायचे, त्या 350 कमीत कमी 2-3 रुपये 5 रुपये खेचले पाहिजेत. तेव्हा ते 350 ते 353 रुपये संध्याकाळपर्यंत जायला पाहिजेत. ह्या तर तो माणूस श्रीमंत होतो, लक्षात ठेवा. पैशाला कामाला लावायचं, पैसाच पैशाला कमावतो, बाकी काही उपयोग नाही कशाचा. तो गुजरातवरून सुरतवरून डायरेक्ट कंपनीतून माल उचलायचा टेम्पोत, कापड्याचा, म्हणजे रेडीमेड कपडे, आणि राजस्थानच्या कोटा शहरात आणून त्या दुकानदारांना तो विकायचा. आता ती सिस्टीम आहे बघा, एक व्यवसाय आहे. पण नाही म्हणलं तरी 2,000-3,000 रुपये त्याला सुटायचं. झालं 17,000 महिना. काय लागतंय त्याला? चिमूट होती पैशाची, व्यसन नव्हतं, काहीतरी करायची उमेद होती. आणि त्याचं नाव आहे नीरज हाजरा. दोघंही हाजरा आहे, साडू बी नीरज बी. हा मुलगा त्यांच्या जवळपास नातेसंबंधातला. त्याला तर ती पोरीचा फोटो दाखवला, ही ती आहे म्हणला मुलगी छान आहे, माझा बिझनेस जसा मी 1 नंबर चालवतो, ही शार्प माइंडेड वाटते, हुशार वाटते, मला व्यवसायात मदत करेल आणि राजाराणीचा सुखी प्रपंच होऊन जाईल. प्रत्येकजण लग्न जमवताना, मुलगी पाहताना हा 99% पॉझिटिव्ह विचार करतो, लक्षात घ्या. ही मेंटॅलिटी पुरुषी समजून घ्या तुम्ही. वाईट कोण आहे ना, कोणाला असं वाटत नाही की माझी होणारी बायको 2-4 बॉयफ्रेंड झालेला असते, हॉस्टेलवर राहून तिथं मरणात दिगाना गेला असेल, मरणाचा चोकोबार खाल्ला असेल, असं कोणाला वाटत नाही. लोक विचार करताना पॉझिटिव्ह करतात. पुरुष फार हळवा असतो, तो दिसायला राकट दिसतो पण फार हळवा असतो पुरुष, म्हणून तर त्याला हृदयविकारचा झटका येतो. हा, अपोजिट पार्टीला येत नाही बरं का हृदयविकार जास्त, ध्यानात ठेवा. आता इथं काय झालं, जमलं लग्न जमलं, 1.5 महिन्यावर लग्न आलं, फार महिन्यावर आलं. आता महिन्यावर लग्न आलं म्हणल्यावर शिची तर उलगाल झाली या उर्मिलाची, आणि त्याच्यापेक्षा डबल त्याची झाली. त्याला तर झोप आहे ना. म्हणले असं कसं जमावलं तू? म्हणले मी नाही जमावलं, घरच्या माझं वडीलन चुलतन कसं आहे ना माहिती ना तुला, त्यांना जर नकार दिला तर ते मला जित करून टाकतात, मारून सुद्धा नाही पुरायचे, कडक आहे स्वभावाने. आणि मला काय त्यांचा विरोध मोडता आला नाही, पण माझ्या हृदयात फक्त तू आणि फक्त तूच आहे. तू नुसता मोबाईलमध्ये नाही आहे, माझ्या मनात पण आहे, हृदयात पण आहे, आणि कधी कधी कुठं आहे. गाठ पाडल्यावर सगळीकडे तुझी. पण मी काय, मला लग्न करायचं नाही, तू काही करून हे लग्न मोड. आता असं म्हणल्यावर अपराधाची जी पेरणी असती ती इथं होती, ध्यानात ठेवा, गुन्ह्याची. हा जो म्हणला मग असं करून आपण त्याला खपून टाकू ना, काय कोणाला कळणार नाही, हुशार राहू आपण, आणि असा प्लॅन करू की कळणारच नाही. म्हणजे काय करता येईल, तू बोलून घे त्याला. आणि बोलावलंय कुठं, बेला जंगलात शेजारी, तिथे महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी, आणि झारखंड बिहार याच्या सीमेवर येते बेला फॉरेस्ट, बेला जंगल. चालतंय. तारीख उजाडली 4 जुलै 2026. बायकोचा फोन आला. तसे फोन चालूच होत्या, तुम्हाला माहिती आहे आजकाल कसं आहे, साखरपुडा झाला आणि एखादा मोबाईल दिला ना बायकोला की त्याला लायसन्स मिळालं, मग फोटोग्राफर अजून 500 देतात. जरा असं पोटदार आहे सांग, जरा असं खांद्यावर हात टाकाय सांग, लायसन्स मिळालं. त्याला काय, ते आई बाप भाऊ लांबून बघत आहेत, भाऊ संध्याकाळी डोक्याला ताण नको. असं चाललंय जगात. हिथं डोकं असं लागलं. म्हणले बोलावते, म्हणले मला जब्ब, म्हणजे त्याला आपण पोलक म्हणतो किंवा ते गागरा म्हणतो, ते खरेदी करायचे. चालतं. त्यांनी सुट्टी लागण्यासाठी काढलीच होती. आला एकटाच, मोटरसायकलवर आला. आता तुम्हाला सांगितलं ना, कार बीर इकडं सगळं लावायला जागा नाही, रस्त्यावर लावतात लोक पुण्यात. तर त्या ठिकाणी कार क्वचित, लय क्वचित, ती बी अत्यंत स्टँडर्ड कंपनीची कार दिसते. कुठली माहिती आहे का? इंडिका, तसल्या कार तिकडं. आल्टो चेंबलेली असल्या कार आहेत तिकडं. आम्ही मारुती 800 सुद्धा बघितले तिथं, असंही. आणि इथं ऑडी जरी साईडने गेली तरी लोक म्हणतात ते साईडने गे, असंही. लय मोठा फरक. आता बोलून तर घेतलाय. 12-1 वाजली. म्हणले एकटी कशी येऊ मी, जिजूला पण बरोबर घेते. आता साडूचं म्हणलं, हा म्हणला हा ये चालतंय. धारदार शस्त्र आणलं आणि बाटली आणल्यात 3. ते कोल्ड्रिंक्स असतं, त्याच्यात काही मिक्स केलं तरी कळत नाही अशी चव असते. तिथं काय थम्सअप बिम्सअप असन किंवा स्प्राईट असन, चरचार करतं ना जेवायला, पण त्याच्यात काय जर मिक्स केलं तरी लवकर कळत नाही. हा प्रॉब्लेम आहे कोल्ड्रिंकचा. एखाद्याने घेतलं तर घेऊ नका बा, बाटलीच हे केलेली असल्या.
ह्या बादरांनी काय केलं, जावायनी मारायचं तर आहे या नीरजला, पण त्यांनी डोकं असं लावलं की गांजा आणला, चहाला बस पांट्या देतात तसं 2 कप पाणी टाकले, तो गांजा त्याच्यात टाकला, आटवून त्याचं काळं पाणी होतं, पण ते किती केलं, एक 20-25 मिली केलं, आटवलं फार ते साईडला काढलं सगळं ते पाणी, स्वतः टाकून दिला. हा पदार्थ कशात तयार झाला, अत्यंत म्हणजे गुंगी येणारा, ते जर पोटात गेलं त्या माणसाला कमीत कमी 2 दिवस काय सुधरत नाही, काहीच कळत नाही कोण काय होते, शक्ती क्षीण होते, मेंदू आउट होतो, फार मरत नाही या काय की, पण माणूस गुंगीचं औषध म्हणायचं त्याला. तयार केलं, याच्या थम्सअपमध्ये टाकलं, ते औषध काळं, थम्सअप काळं, डोक्याला ताण नाही, म्हणजे चला पिऊ आपण नंतर जाऊ इथं. मग त्या जंगलात साईडनी जे टेकडाव जंगल, दोन्ही बाजूनी जंगल, टेकडाव मंदिर, आणि जो रस्ता होता शेड्यांचा, त्या साईडला गव्हर्नमेंटने असल्या लाकडी दगडी खुर्च्या टाकल्या त्या बघा, 3 माणसं बसतात त्याच्या. म्हणजे चला आत बसू जरा, असं तसं थोडे आत गेले, तिकडे काय लय हे नसते, म्हणजे वर्दळ नसते, दुपारी 1:30च्या आसपासचा टायमिंग. ह्याने जसं ती पिलं औषध, ह्याला म्हणजे चक्कर, ह्याला काय सुधारणाच खाली, जाडण काय, त्याला होणारी बायको दिसायला लागली, साडू दिसायला लागला, नंतर ती दिसायला लागला, काहीच दिसाना. गुंगीचं घेऊन ते हे लुडकूच झालं की ह्यांनी पलीकडच्या साईडला त्याला पाडला, आणि बकरं कसं कापावतच त्याचं मुंडकं अर्ध्यापर्यंत चिरलं सासरीने. बायको होणारी महिन्यावर लग्न आलेलं पायदा राहिला, आणि हे कापायला. ध्यानात ठेवा, इतकी वाईट परिस्थिती की त्या बिचाऱ्या मुलाला, नवरदेवाला कळलं सुद्धा नाही आपल्याला कोण का मारतंय ते, आणि का मरतोय आपण. हा जसं काय आपण तर संध्याकाळी झोप इथं जर मिळालं तर कळणार आहे का आपल्याला, तसा प्रकार, म्हणजे इस रात की सुबह नाही, असा प्रकार. खलास म्हणजे आता काय करायचं, म्हणलं मोबाईल सगळं काढून घेऊ, स्विच ऑफ करून कुठंतरी टाकून देऊ, ती ही करा, आधी बॉडी आत ओढीत नेऊ जंगलात, थोडी जंगलात ओढीत नेली त्याने बॉडी, दिला टाकून तिथं. म्हणले पुरावा नष्ट होईल, ही जंगली श्वापद जी आहेत ती त्याला खाऊन टाकते, चालतंय. दिला टाकून, टाकला, गेली निघून. त्यांनी आणली होती स्कूटर, ह्याची गाडी. मग यांनी गाडी तिथून चालवीत नेली, आणि ओढा होता, पुलावून ओढा पाण्यात दिली टाकून तिथं. आता ती ओढाची गेली निघून. 2 दिवस झाले बघ, पहिली गाडी तर दुसऱ्याच दिवशी लगेच ही झाली की गाडी कोणाची पडली, गाडीचा नंबर कोणाचा आहे, मोटरसायकल. मग पोलिसांची त्या ठिकाणची कामगिरी फार जबरदस्त आहे, तुम्हाला सांगतो. अगदी क्राईम पेट्रोल बघतो आपण तसं त्यांनी तसं तपास केला आहे. गाडीचा नंबर घेतला, म्हणले गाडी एक तर चोरीची आहे का, त्या नंबरवरून ट्रेस काढला. मग घरी फोन केला, म्हणले नीरज हाजरा, वय वर्ष 23. म्हणले 2 दिवस झाले बेपत्ता आहे, आम्ही पोलीस तक्रार पण दिलेली आहे मिसिंगची, फोटो द्या. गाडी तिथं पडली हे म्हणल्यावर पोलिसांना संशय आला. तवर तर कुत्र्यांनी बित्र्यांनी हाय कालवा, थोडा आवाज, बॉडीचं कसं असतं थोडी कुस्ती, वास येतो. मग जाणाऱ्या भाविकांनी कोणातरी लक्ष गेलं तिकडून वास येतोय असं तसं. पोलिसांनी कंप्लीट बॉडी ताब्यात घेतली, ती प्रेत ताब्यात घेतलं, निमार्द खाल्लं होतं, निमार तसंच, पण कपड्यावरून, हातातलं वॉच म्हणजे घड्याळावरून जी ओळख पटली, हा नीरजचा आहे. मोबाईलचा काय तपास नाही. मग त्यांनी सर्चिंग ऑपरेशन केलं, जी गाडी टाकली होती, मूळच बघा आरोपीची कशी असते, आणि पोलिसांना सगळं माहीत राहतं, जिथं गाडी टाकली तिथं मोबाईल टाकला जाऊ शकतो. त्यांनी संपूर्ण हे केलं, स्थानिक तरुणाची मदत केली, काढला मोबाईल. 8 दिवस जरी बुडलेला असला तर त्यातला काही भाग IC मध्ये सेफ असतो, ते काढलं. कोणाचे कॉल डिटेल्स काय, नंबर घेतला, डिजिटल विभागी त्याने. म्हणजे शेवटच्या दिवशी होणाऱ्या बायकोचे फोन आहेत, साडूचे फोन आहेत. मग त्या दोघांना ताब्यात घेतलं. हा मग अशी काय मी खावली तुम्हाला सांगतो, पोरगी तर अशी धुमसावली. 16 वर्षी लपडं करी ती, काय 26च्या बाबा बरोबर, 10 वर्ष जुन्या. आणि मारी ती याला. तुम्हाला सांगतो, हात जोडून सगळ्या मुलींना सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही स्पष्ट नाही म्हणा, त्यो न त्याचं होईन, नाही तर त्यो गावात हिंडन बा मोकळा तसाच, काही इलाज नाही त्याला, पण जिथं जीव मारू नका.
म्हणजे अगदी रस्त्यावर मरून पडलेल्या ट्रकनी ठोकलेल्या कुत्र्याला सुद्धा किंमत आहे, एवढी नवरा नावाच्या वस्तूला किंमत नाही आज. हा, कोर्टात तर राहते एक तुम्हाला सांगतो, कोर्टात तर स्वतःची बायको दुसऱ्याच्या घरात जाताना आर्थिक संबंधाचे फुटेज दाखवतोय, तो वकील दाखवतोय, तो उभा आहे, मुलगा आहे एक, तरी जज हसतोय, रिअल घडले जज हसतोय, इतकं सुद्धा विचारात घेतलं जात नाही काहीच. अशी परिस्थिती आहे सध्या. बघू काय होते ती. पण पुरुष आयोग लवकर स्थापन व्हावा आणि अशा प्रकारच्या घटना कुठेतरी थांबत. लय वाढत चाललंय आता, लय कशी बी मारतात तुम्हाला, डायरेक्ट मारत येतच आता, सुट्टीच नाही. आणि 10-5 लाख रुपये घालवलं तर ती बाहेर बी निघतात बरं का. नंतर आपल्याला फक्त घटना कळते, याचं लय वाईट झालं आणि ही लय वाईट आहे, आणि आपण काय 2 दिवसात विसरून जातो. हा, एफटीन फाईल राहिली कोणाच्या लक्षात आता. एफटीन फाईल माइंडमधून काढून टाकली का नाही? कुणी काढली? ट्रम्पने काढली. कशामुळे काढली? युद्धाचं मध्ये वातावरण तयार केलं, लक्ष हटवण्याची ही प्रोसेस ही. आणि म्हणून ते श्रीमंत आहेत, ते काही हजार कोटींचे मालक आहेत, ध्यानात ठेवा. हा, हे लोकशाही हे फक्त नावावे, ही टोटल हुकुमशाही असते, ध्यानात ठेवा. फक्त कसं कोण, आता मला लय लांब कशाला तुम्हाला सोपं उदाहरण, अख्ख्या भारतात 2.5 रुपये 2 रुपये युनिट एवढा लाईटचं जरी लय झालं तर 3.5 रुपये युनिट आहे काही ठिकाणी. महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे 7 रुपये युनिटने तुमच्याकडून वसूल केली जाते. वीज दर, लाईट बिल किती वाढल्यात बघा. हे असं आहे, फक्त प्रत्येकाचं इंजेक्शनाचे लय प्रकार आहेत, ते घालायचं फक्त रक्त ओढायचं. ते बाहेर कुठं निघालं तरी तोलभर. रस्त्यात थांबला कुठं ते डायरेक्ट चालता गाड्या तिथून सुद्धा कॅच होतात पैसे. 60पेक्षा जास्त लिमिट आहे, ही तर असं कर द्यायची 100-200, ही सगळा पैसा गोळा केला जातो. साखर खाल्ली, चहा प्याला टॅक्स त्याच्यावर वाढला जातो. कपड्यावर जेवायला वाजता हटलं मग तरी GST. हा, तुमची ही इंजेक्शन आहे सगळी. आणि एवढे सगळे डास रक्त शिशून आयुष्यात माणूस श्रीमंत होत नाही. हा, एक तर 2 नंबरवाला होतो, नाही तर खऱ्याने तर होतच नाही. शार्प माइंडेड माणसांचं, ह्या तुमच्या आमच्या दुबळ्या गोरगरीब या लोकांना शोषण करायचं, जगायचं. आणि आजचा विषय नाही, अनादिकालापासून चालू आहे. कोणाचा पक्ष आणि कोणाचं काय, आणि हे काही खरं नसते असलं. हा, ही फक्त टाईमपासची कट्ट्यावर बसून चहा प्यायची कामं आहेत, तुम्हाला सांगतो. काय मजा नाही त्याच्यात. फक्त माझ्या येड्याचं एक लक्षात ठेवा, आयुष्यात सगळ्यात जवळचं असं नको तर तुमचं बँकेचं पासबुक आहे, आणि त्याच्यावर आत्ताचा आकडा बघा आपलं किती आहेत. ते जर काही लाखात असतील, नाथपळा. छत्रपती संभाजीनगर आपल्या बरोबर आहे, मग इकडे तिकडे बसणारा 40 लाख रुपयाचा मालक आहे. आज 2 वर्षापासून एपिसोड बघतोय आपले, 40 लाख रुपये त्याकडे जाणार आहे बैठायला मी. आणि गुलाबाचा हाल नेणार आहे, ते बी साधा नाही, गुलाबाचाच. आणि व्हिडिओ बी काढतो. असा पोरगा पाहिजे. सुधरा, पासबुकाला मित्र बनवा. नाही करेक्ट कार्यक्रम कुणी कधी कसा करील सांगता येत नाही. रामकृष्ण हरी माऊली.